नमस्कार. आपुलकीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रेरणा परब आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज आहे 4 एप्रिल म्हणजेच मालवणी भाषा दिवस. मच्छिंद्रनाथ कांबळी यांचा वाढदिवस आणि त्यांनी मालवणी भाषा 7 समुद्रापार नेली आणि त्यांचाच गजर किंवा त्यांचं उल्लेख किंवा त्यांचं आठवण म्हणून आपण आजचा दिवस सेलिब्रेट करतो. सो माझे तमाम मालवणी रायतेक मालवणी भाषा दिवसाचे मॉप शुभेच्छा. जसं आपण त्यांना आठवण करतो तसंच देशाचे जे क्रांतिकारी आहेत, अमर हुतात्मे आहेत, त्यांना आपण किती आठवतो या संदर्भात मला तुमच्याशी आज चर्चा करायची आहे. वीर सावरकर हा मूवी बघायला मी प्रवृत्त करते किंवा मी अपील करते असं तुम्हाला जर वाटत असेल तर ओके, तसं समजा. पण माझं असं मत राहील की ॲक्च्युअल जी हिस्ट्री आहे ती समजणं खूप गरजेचं आहे. मग तो मूवी का असेना किंवा पुस्तक का असेना ते आपल्याला कळायला पाहिजे. मूवी पाहिल्यानंतर मला कळालं की त्यांचे भाऊ, त्यांचे वडील, त्यांचं अख्खा कुटुंबाने खूप मोठा संघर्ष केला आणि त्याचा उल्लेख मात्र कुठच्याच इतिहासाच्या पुस्तकात सापडला नाही. तर प्रत्येक पेजवरती एक छोटे छोटे पॅराग्राफ्स होते प्रत्येक क्रांतिकारांविषयी आणि कुठेच त्यांचा उल्लेख नव्हता. आज मी त्यांची आठवण करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या महत्त्वाच्या विषयावरती आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मला हा मुद्दा का मांडायचा आहे ह्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. फेसबुक चालत होती आणि तेव्हा एका मुंबईच्या फेसबुक ग्रुप होता, त्याच्यावरती एक पोस्ट होती की पिक्चर बघायला जो ऑडियन्स होता तो कॉर्नर सीटवाला होता आणि त्याच्यामुळे पिक्चर फ्लॉप गेला किंवा पिक्चर तेवढासा चालला नाही असं रणदीप हुड्ड्याचं म्हणणं आहे. जी की एडिटेड पोस्ट होती म्हणून मला त्या गोष्टीला महत्त्व द्यावं असं वाटत नाही आणि तुम्हाला तिथे दाखवू शकले असते, पण मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही आहे. तर ते नुसतंच त्या ॲक्टरला काही वाईट साईड म्हणाले नाही आहेत. तर तिथून पुढे मी तो त्यांचं आतमध्ये सगळं बघितलं की त्या पेजमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, काय काय आहे. तर तिथे धर्मविरोधक काही लोक आहेत ज्यात काही मूल्यांनी तर खूप वाईट साईड बोललं आहे सावरकरांविषयी आणि मला त्यांच्याशी वाद घालायचा नाही आहे. पण मला एक कळालं की आपण कितीही चांगलं काम केलं तरी एक विरोधक नावाची गोष्ट आपल्या पाठीशी असतेच आणि त्यांच्याशी लढणं किंवा त्यांच्याशी सामोरं जाणं हे एकट्या जुट्यांचं काम नाही आहे. तर सावरकरांबद्दल जो पिक्चर बघितला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. जी ब्रिटिशांनी केलेला आपल्यावरती अत्याचार आहे, जुल्म आहे, ते कुठेतरी पुस्तकात मी वाचलं नव्हतं आणि जी ॲक्च्युअलमध्ये घडलेली हिस्ट्री आहे ते दाखवला गेला. त्यामुळे खरंच डोळे उघडल्यासारखं झालं आहे मला. लाखो लोकांनी आपलं बलिदान दिलं, प्राणाचा त्याग केला आणि असं असून सुद्धा आपल्याला जो इतिहास कळतो आहे तो अहिंसा म्हणजे भीक मागून मिळालेला स्वातंत्र्य आहे ते आपल्याला दाखवलं गेलं, जे की नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये किती लोकांनी बलिदान दिलं आणि त्यांनाच तुच्छ लेखलं गेलं किंवा त्यांनाच देशद्रोही म्हणून एक टॅग लावलं गेलं आणि त्यांना पडद्याआड लपवलं गेलं आणि हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरती खरं तर एक महाराष्ट्राने, मराठी लोकांनी किंवा आपल्या लोकांनी चालू केलं पाहिजे होतं, त्याच्यावरती काहीतरी बोललं पाहिजे होतं. पण रणदीप हुड्डा यांनी जे काम केलं आहे किंवा यांनी ते स्टँड घेतला आहे तो खूप कठोर होता आणि खूप महत्त्वाचा होता. खूप अभ्यास केला आणि त्यानंतर हे जे आहे ते मिळालं. कॉर्नर सीटवाला जे प्रकरण होतं ते मला वाटतं असं कधीच झालेलं नाही आहे. मी 3 वेळा मूवी बघितला तो आणि मला कुठेच तसं काही दिसलं नाही, आढळून आलं नाही. ऑडियन्स कमी होता पण जो ऑडियन्स होता तो खरा होता, ज्यांना इतिहास जाणून घ्यायची इच्छा होती, जे सावरकरांबद्दल प्रेम, आपुलकी, रिस्पेक्ट होता तो ऑडियन्स होता आणि तो कमी असला तरी चालेल पण तो ऑडियन्स खूप महत्त्वाचा आहे. सो मूवी बघून आल्यानंतर हा मूवी छान आहे हे म्हणण्याआधी सावरकरांना न्याय मिळाला आहे का हा प्रश्नचिन्ह हे उभं राहतं आणि बऱ्याचशा गोष्टी कळल्या, बऱ्याचशा गोष्टी उलगडल्या. सावरकरांना न्याय मिळाला आहे की नाही माहीत नाही, पण कमसे कम पिक्चरमुळे ॲटलिस्ट सावरकर काय होते, सावरकर कळायला थोडीफार मदत झाली. कारण का इतिहासाच्या पुस्तकात जे थोडं वर्णन केलं आहे तो इतिहास एवढा छोटा लिहिला आहे किंवा इतिहास एवढा कमी लिहिला आहे की सहज वाचल्यानंतर तो विसरून जाता येईल.
एवढा तो कमी प्रमाणात लिहिला आहे. ह्या गोष्टीवरती बऱ्याचशा पत्रकारांनी लिहिलं किंवा त्यांना एक्सपोज करायचं होतं आधी, आणि त्यांनाही पडद्याआड नेलं, त्यांनाही जेलमध्ये टाकलं गेलं. हे असं का झालं हे काय माहीत नाही, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यानंतर असे बरेचसे कटकार असताना रचून उगाचचे खोटं नाणं आळ टाकून मुद्दाम सारखं सावरकरांना जेलमध्ये टाकण्यात आलं, कारण का त्यांना ती भीती होती प्रत्येकाच्या मनात की हे जर आले तर आपला पत्ता चालणार नाही, आपली हे चालणार नाही. ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी कळाल्या आणि कधी कधी मला शब्दहीन व्हायला होत आहे. पहिला पिक्चर बघितल्यावर खरंच कळालं की ॲक्च्युअल संघर्ष काय असतो, आपण जे करतो ते काहीच नाही आहे. जेव्हा जेव्हा आपण महाराजांना वाचलंय तेव्हा आपल्याला हेच कळालं आहे की स्वराज्य आपल्याला लढून मिळालं आहे, 2 हात करून मिळालेलं आहे, शांत राहून मिळालेलं आणि त्यासाठी लढावं लागलं, संघर्ष करावा लागला. मग असं असताना देखील आपण हे कसं बोलू शकतो की स्वतंत्र आपल्याला लढून न मिळता अहिंसेने मिळालंय. आपल्यासमोर काहीतरी अत्याचार घडतोय, आपली लोक आहेत ती सतत अत्याचारामुळे मरतायत, त्रास होतोय त्यांना. असं असताना देखील आपण अहिंसा कसं राहू शकतो? आपल्या रक्त सळसळत नाही, आपण त्या जिद्दीने त्या ह्याने पेटणार नाही का? तुम्ही सुद्धा विचार करा. आत्ताही एक कंडिशन घ्या की आपल्यासमोर आपलीच लोक जर, आपल्या लोकांना जर त्रास होत असेल तर आपण काय करू? मग ते त्याच्यासाठी लढावं लागलं, आणि जे लढले ते खरे क्रांतिकारी आहेत, ते खरी देशासाठी ज्यांनी आहुती दिली, प्राणाची आहुती दिली. आणि जे अहिंसावादी होते ते असे म्हणाले की करा बाबा अत्याचार, करा, अजून करा, अजून करा. किंवा त्यांनी ब्रिटिशांना साथ दिली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोण देशद्रोही खरा, कोण, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे काय आहे ते. आपलाच इतिहास आपल्याला नीट कळालेला नाही, आपल्याला नीट वाचता आला नाही, ह्यासारखं दुःखद असेल तर ते आणखीन काय असेल? ह्यासारखा पारतंत्र्यपणा असेल तर अजून काय असेल? दुसरी गोष्ट म्हणजे जो मूवी आहे जो 2.5 तासाचा आहे, 2.5 तासामध्ये ती स्टोरी खूप कॉम्पॅक्ट करून बनवलेली आहे, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 2.5 तासात ते त्यांचं बायोग्राफी मला वाटतं पूर्ण दाखवू शकत नाही, आपण वाचूही शकत नाही. आणि ते कळायला नुसतं डोकं नाही, मन लागेल, मन नाही डोकंही लागेल. तर दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून तो पिक्चर बघावा लागेल. काही लोकांचा गैरसमज हे होतो आहे की माफीनामा वगैरे या सगळ्या गोष्टी आहे, माफी मागितली वगैरे. तर त्यासाठी त्यांनी जो डोकं त्यांनी वापरलं स्वातंत्र्यासाठी की आधी तुम्ही शिक्षण घ्या, जे बंदूक आहे किंवा अजून काय काय आहे ते आपल्यापेक्षा स्किल्ड होते, इंग्रज होते ते आपल्यापेक्षा स्किल्ड होते, आणि आपण त्यांच्याकडनं शिक्षण घेणं खूप गरजेचं होतं. आणि ते पण त्या मोमेंटवरती जेव्हा वर्ल्ड वॉर चालू होता तेव्हा त्यांना आपली गरज होती, पण आपण ती शिक्षण घेणं खूप गरजेचं होतं. आणि नंतर ठरवलं असतं की आपल्यावरती कुठे आपण बंदुकीची दिशा ठरवायची ते आपल्यावरती होतं. आणि त्या सगळ्या गोष्टीचा या लोकांनी बाहू केला, सगळ्या गोष्टींना चुकीचं ठरवून खरा इतिहास जागला गेला. आपल्याला जास्त जे नुकसान झालं ते गद्दारांमुळे झालं, जे की त्यावेळीपासून होत आलं. आणि आजही काही गद्दार आपल्या देशातच आपल्याच अन्न खाऊन आपल्यावरच गद्दारी करतायत असं दिसून आलं. कारण का त्यावेळी सुद्धा गद्दारी भरपूर झाली होती. म्हणूनच संभाजी महाराजांसुद्धा संपवण्याचा कट जो आहे त्यामागे हात आहे तो गद्दारांचा आहे, आपल्याच लोकांचा आहे. असं करून त्यांना काय मिळालं माहीत नाही. आपण काही करू शकत नाही, पण ॲटलिस्ट आपण स्वाभिमानाने सांगू तरी शकतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण लढूया एकत्र. पण ती गद्दारीमुळे आपण भरपूर मागे पडलो. आणि आजही तेच गद्दार, तशाच प्रकारचे गद्दार धर्मविरोधी आहे, त्यांनी एक गड बनवले आणि ते चुकीच्या पद्धतीने आपली हे करतायत, डिप्रमोशन करतायत असं म्हणू शकतो आपण. की त्यांना एकेकाच्या नांग्या पकडून खरं तर खेचून मारलं पाहिजे असं मला. खूप क्रूर लोक आहेत ती. टिळक गेल्यानंतर, लोकमान्य टिळक गेल्यानंतर चुकीच्या लोकांच्या हातात कायदे मिळाले, स्वार्थी लोकांनी राज्य केलं आणि त्याचे भोग परिणाम आपण आजही भोगतो, लक्षात घ्या. आणि आजही आपण त्यांच्याच मागे फिरतो. गोष्टीचं वाईट वाटतं.
काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगून आल्यानंतर सुद्धा सावरकरांना सतत जेलमध्ये टाकलं जात होतं आणि हे टाकणारे दुसरे तिसरे कोणच नव्हते, हेच तर खरे देशाचे गद्दार होते. गद्दारच म्हणू शकतो आपण त्यांना. कारण का सावरकर जर बाहेर राहिले असते तर कदाचित त्यांनी त्यांचं कार्य कायम ठेवलं असतं, निस्वार्थपणे त्यांनी त्यांचं कार्य काम ठेवलं चालू असतं आणि त्यांचा फॅन बेस वाढला असता, जो की ह्यांच्यासाठी नुकसानदायक होता. स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी ते काम केलेलं आहे, या गद्दारांनी काम केलं आहे. ज्यांनी ही आहुती दिली, प्राणांची आहुती दिली, जे खरे रक्षक होते, जे खरे क्रांतिकारी होते, त्यांचा इतिहास झाकला गेला. असे बरेचसे बलिदान ज्यांनी दिले त्यांची नावही आपल्याला माहिती नाही. मदन दिगरा, चाफेकर बंधू, अजून बरेचसे ज्यांचे एकदम कमी कमी वयामध्ये त्यांनी बलिदानं दिली आहेत, त्यांची नावं देखील आपल्याला माहिती नाही आहेत. आणि जे स्वार्थी आहेत, देशाला ज्यांनी लुटलं आहे, यांची नावं मात्र फ्रंट ऑफ द पेज, टायटल हेडिंग सकट यांची नावं प्रमोशन केली जातात. आणि म्हणून खरा इतिहास कळण्यासाठी हा पिक्चर सगळ्यांनी बघा, जास्तीत जास्त संख्येने बघा, लहान मुलांना दाखवा, त्यांना कळत नसेल त्यांना समजवा. सो नुसतं बोलून किंवा नुसतं वाचून ह्या गोष्टी क्लिअर होणाऱ्या नाही आहेत. त्याचा योग्य तो प्रचार होणं गरजेचं आहे, जो की आतापर्यंत झालेला नाही, चुकीचा प्रचार झालेला आहे. सो योग्य तो हिस्ट्रीचा, योग्य तो इतिहासाचा प्रचार करणं ही आपली जबाबदारी आहे, तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्वांना इतिहास कळायला पाहिजे आणि योग्य तो प्रचार हा झालाच पाहिजे, त्यांची आठवण आपण केलीच पाहिजे. असं बोलून मी आज तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुढे नक्कीच भेटू एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.